तुम्ही खाताय आमच्या नोंदी सापडलेल्या असून छगन भुजबळ रद्द करा म्हणतो। आम्हाला किती वेदना होत असतील। तुम्ही फुकटचं खाता, बोगस आरक्षण खाता। आमच्या सरकारी नोंदी असून तुम्ही आम्हाला विरोध करता। तुम्हाला आरक्षण असून तुम्ही एवढ्या ताकदीने लढता। मग आम्हाला नाही म्हणलं आम्ही किती ताकदीने लढू। तुम्ही जर तुमच्या जातीसाठी कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी कट्टर आहे। तुम्ही तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेट नाही, माझाही मराठा खोट्या केसेस घ्यायला भेट नाही, पण मागा नाही सरकार। कोणाला शिकवताय जातीवाद? जातीवाद तुम्ही करायचा आणि शिकवायचा आम्हाला। बोगस आरक्षण तुम्ही खायचं आणि कायद्याची भाषा आम्हाला शिकवायची। सरकारला, फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना सांगतो, आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि या विराट रूपानं जमलेल्या नांदेडच्या मराठ्यांच्या साक्षीने सांगतो, एकही नोंद रद्द होता कामा नये। छगन भुजबळचं ऐकून आमच्यावर अन्याय आणि सहन नाही करणार। जर तुम्ही आम्हाला असा त्रास दिला तर तुमच्यासाठी येणारा काळ वाईट असेल हे लक्षात ठेवा। मी माझी इमानदारी नाही ऐकू शकत। तुम्ही किती बदनाम करा, किती डाव टाका, मी या माझ्या समाजाला मायबाप मानलेला आहे। माझा कुटुंब उघड्यावर सोडून मी या समाजाला कुटुंब मानलाय आणि करोडो माझे मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून रस्त्यावरती आहे। माझ्याकडून माझ्या 6 करोड मायबाप जनतेच्या अपेक्षा आहेत। त्यांना आशा आहे हेच पोरग आपल्याला आपलं आरक्षण देऊ शकतं म्हणून ताकदीने उभा आहेत। मी माझ्या 6 करोड मराठ्यांचा आणि त्यांच्या लेकरांच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही। वेळ आली तर सरकारच्या मुठक्यावर पाय देईल, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देईल। तुम्हाला फक्त माझी विनंती आहे, कुणी काय गैरसमज पसरला तर विश्वास ठेवू नका, खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका। मला आता हीच वेळ आहे तुम्ही साथ आणि आशीर्वाद देण्याची। आता ताकदीने गोरगरीब मराठा